मल्टिपल इनहेरिटन्स मुळे चालतच नाही. याचा अर्थ एका क्लासचा पॅरेंट एकच क्लास असू शकतो. आता तुम्हाला ना असा प्रश्न विचारतो इंटरव्ह्यूवर, तुम्हाला कन्फ्यूज करणार एका गोष्टीमध्ये, मी 100% सांगतो, कारण त्यांना ना क्वेश्चन मध्ये हे गोष्ट असते, हे चालत नाही. मग तो विचारेल तुम्हाला, चाइल्ड क्लास आहे एक्सटेंड करतोय पॅरेंट वनला, हे चालेल का? आता तुमचं काय आन्सर आहे? हे चालेल ना? का ह्याला पण एरर आहे? हे इनहेरिटन्स आहे ना नॉर्मल, म्हणजे सिंगल इनहेरिटन्स आपण म्हणूया किंवा मल्टी लेवल असेल. मल्टिपल आहे का? नाहीये, म्हणजे हे चालणार आहे. मग तो तुम्हाला विचारतो, तो तुम्हाला कन्फ्यूज काय करतो माहिती का? बघ, कुठल्याही क्लासचा पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट क्लास असतोच. आता नीट आहे का? लगेच हो म्हणण्याची चूक करू नका त्याच्यासमोर, आधी त्याचं वाक्य कंप्लीट करू द्या त्याला. तुम्हाला एवढं 100% म्हणा. याचा अर्थ चाइल्ड कडे ऑलरेडी एक ऑब्जेक्ट क्लास पॅरेंट आहे आणि हा अजून एक पॅरेंट, मग इथे पण दोन दोन पॅरेंट झालेच की. मग याचाच अर्थ इथे मल्टिपल इनहेरिटन्स आहे. मग आपण लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे? तो फक्त तुमची फिरकी घ्यायला हा प्रश्न विचारतो. आणि मी तुम्हाला सांगतोय, आतापर्यंत 60 to 65% लोकांना मल्टिपल इनहेरिटन्सच्या क्वेश्चन नंतर हा क्वेश्चन रिपीट केलाय. म्हणजे याचा अर्थ त्यांचं हेच म्हणणं असं, मल्टिपल इनहेरिटन्स चालत नाही हे सांगून सोडून देऊ नको. नेमकं तुला कन्सेप्ट कळले का हे सांग. ठीक आहे, त्याच्या समोर ही डायग्राम काढून दाखवायची. बघा, इथे ना चाइल्ड क्लास आहे. जेव्हा याचा कोणीच पॅरेंट नसतो तेव्हाच ह्याचा पॅरेंट कोण असतो? ऑब्जेक्ट क्लास आहे. आपल्या सिनारिओ मध्ये ऑलरेडी याने एक्सटेंड केलाय कोणाला? पॅरेंट वनला. जर एखाद्या क्लासकडे एक्सटेंड्स कीवर्ड थ्रू आपण जर पॅरेंट लिहत असो, तर त्याचा पॅरेंट डायरेक्टली ऑब्जेक्ट क्लास नसतो, त्याचा इनडायरेक्ट पॅरेंट ऑब्जेक्ट क्लास असतो. डायरेक्ट म्हणजे काय ना, डायरेक्ट पॅरेंट असेल का? नाही, म्हणजे ऑब्जेक्ट क्लास याचा डायरेक्ट पॅरेंट नसणार आहे. मग तो बोलेल डायरेक्ट नाही, मग इनडायरेक्ट कसा? बोलायचं याचा कुठून ना कुठून पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट क्लास असेलच, जे ह्याच्या मेथड्स याच्यापर्यंत पोहोचणार हे 100%, पण मल्टिपल इनहेरिटन्स थ्रू नक्कीच नाही, मल्टी लेवल थ्रू नक्की पोहोचू शकतील.